Hello friends, welcome to Bridge Course Class 9th Subject English, Activity 31, Language Learning Games. विद्यार्थी मित्र हो, इयत्ता 9वी इंग्लिश सेतू अभ्यासक्रमातील ॲक्टिव्हिटी नंबर 31 आपण या ठिकाणी पाहणार आहोत. ॲक्टिव्हिटी आहे लँग्वेज लर्निंग गेम्स, म्हणजेच भाषा शिकण्याविषयीचे असणारे खेळ. ॲक्टिव्हिटीमधील पहिला भाग आहे लर्निंग आउटकम्स, म्हणजेच अध्ययन निष्पत्ती. पार्टिसिपेट्स इन लँग्वेज गेम्स अँड ॲक्टिव्हिटीज फॉर लँग्वेज लर्निंग. विद्यार्थी भाषा अध्ययनासाठी किंवा भाषा शिकण्यासाठी लँग्वेज गेम्स किंवा लँग्वेज ॲक्टिव्हिटीजमध्ये सहभाग घेतात. ॲक्टिव्हिटीचा दुसरा भाग आहे इन्स्ट्रक्शन्स फॉर टीचर्स, शिक्षकांसाठी सूचना. पहिली सूचना, टीचर मिक्सेस द प्लेइंग कार्ड्स अँड आस्क स्टुडंट्स टू कलेक्ट वन लेटर कार्ड इच. आता ही वर्गामध्ये आणि ग्रुपमध्ये घेण्याची ॲक्टिव्हिटी आहे. या ठिकाणी आपण ती फक्त एक्सप्लेन करून पाहूया. शिक्षक विद्यार्थ्यांना प्लेइंग कार्ड्स किंवा प्रत्येक कार्डवरती एक अक्षर लिहिलेलं आहे अशी कार्ड्स मिक्स करतात. दुसरी सूचना, टीचर आस्क्स 3 स्टुडंट्स टू कम अप अँड चूज 2 कार्ड्स इच. राईट लेटर्स ऑफ देअर कार्ड्स ऑन बोर्ड. शिक्षक 3 विद्यार्थ्यांना बोलवतात आणि प्रत्येकाला 2 कार्ड्स उचलायला सांगतात आणि त्या कार्डवर असणारे शब्द फलकावर बोर्डवरती लिहितात. तिसरी सूचना, टीचर विल डिव्हाइड द स्टुडंट्स इंटू स्मॉल ग्रुप्स ऑर पेअर्स. शिक्षक विद्यार्थ्यांना गटामध्ये विभागतील. चौथी सूचना, टीचर एक्सप्लेन्स टू द स्टुडंट्स दॅट यू वॉन्ट देम टू राईट सेंटेन्सेस युजिंग वर्ड्स दॅट बिगिन विथ द लेटर्स ऑन द बोर्ड. त्या बोर्डवरती विद्यार्थ्यांनी त्यांच्या वाट्याला आलेले जे काही अक्षर आहेत त्या अक्षरांपासून सुरू होणारे शब्द लिहायचे असतात. पाचवी सूचना, टीचर एक्सप्लेन्स दॅट दे कॅन ऑल्सो यूज अदर वर्ड्स इन देअर सेंटेन्सेस बट ऑल 6 लेटर्स ऑन द कार्ड्स मस्ट बी रिप्रेझेंटेड. विद्यार्थी त्या कार्डमध्ये असणाऱ्या शब्दांच्या व्यतिरिक्तही काही शब्द लिहू शकतात, परंतु त्या कार्डवरती जे अक्षर आहेत त्या अक्षरांनी सुरू होणारे शब्द मात्र त्यांना लिहावेच लागतील. इन्स्ट्रक्शन फॉर स्टुडंट्स, विद्यार्थ्यांसाठी सूचना. इच स्टुडंट विल कम अँड कलेक्ट 1 लेटर फ्रॉम द प्लेइंग कार्ड डेक. प्लेइंग कार्ड डेकवरती किंवा टेबलवरती जे काही अक्षर असतील, जे काही कार्ड्स असतील त्यापैकी कार्ड निवडतील. स्टुडंट्स विल मेक द स्मॉल ग्रुप्स ऑर पेअर्स टू प्ले गेम. विद्यार्थी छोटे ग्रुप किंवा जोडीने या प्रकारे हा खेळ खेळतील. तिसरी सूचना, स्टुडंट्स डिस्कस इन ग्रुप्स टू फ्रेम ऑर मेक सेंटेन्सेस ऑन अ चोजन लेटर. दिलेल्या अक्षरांपासून शब्द तयार करायचे आणि त्या शब्दांपासून वाक्य तयार करायचे याविषयी विद्यार्थी आपापसात चर्चा करतील. राईट द सेंटेन्सेस ऑन द बोर्ड. आणि त्या अक्षरांपासून होणारे शब्द आणि त्या शब्दांपासून होणारं वाक्य विद्यार्थी फळ्यावर लिहितील. चौथी सूचना, द अदर ग्रुप्स लुक फॉर एरर्स इन ग्रामर, स्पेलिंग अँड सो ऑन. बाकीच्या गटातील विद्यार्थी या विद्यार्थ्यांनी लिहिलेल्या वाक्यामध्ये काही चुका आहेत का, काही ग्रामर किंवा स्पेलिंगच्या चुका आहेत का हे तपासतील. ॲक्टिव्हिटीचा पुढचा भाग आहे लर्निंग ॲक्टिव्हिटी, अध्ययन कृती. टीचर आस्क स्टुडंट्स टू फ्रेम द सेंटेन्सेस इन द ग्रुप्स विथ द लेटर कार्ड दे हॅव. स्टुडंट्स अरेंजेस द लेटर्स इन ऑर्डर टू मेक सेन्स इन द सेंटेन्सेस. विद्यार्थी त्यांना मिळालेल्या अक्षरांपासून शब्द तयार करतील आणि त्यापासून अर्थपूर्ण वाक्य तयार करतील. फॉर एक्झाम्पल, या ठिकाणी हे अक्षर विद्यार्थ्यांना आलेले आहेत असं आपण गृहीत धरूया. अक्षर आहेत M, L, S, T, H आणि F. हे कार्ड 3 विद्यार्थ्यांना त्यांच्या वाट्याला आलेले आहेत. आता या अक्षरांपासून सुरू होणारे शब्द आणि त्या शब्दांचे अर्थपूर्ण वाक्य कसं तयार होईल हे आपण या ठिकाणी पाहूया. उदाहरणार्थ, M पासून सुरू होणारा शब्द, L पासून, S, T, H, F यापासून सुरू होणारे शब्द आपल्याला घ्यावे लागणार आहेत. तर अशा प्रकारचं वाक्य या ठिकाणी तयार होऊ शकतं. मारिया लाईक्स सिंगिंग अँड टॉकिंग विथ हर फ्रेंड्स. या ठिकाणी M आहे अक्षर, मारिया शब्द घेतला आपण. L आहे, त्यापासून लाईक्स, S पासून सिंगिंग, अँड हे आपण ॲड केलेला शब्द आहे या ठिकाणी. नंतर T पासून टॉकिंग, विथ हा शब्दही आपण ॲड केलेला आहे. H पासून हर शब्द घेतलेला आहे आणि F पासून फ्रेंड्स शब्द घेतला आहे. तर अशा प्रकारे M, L, S, T, H, F या अक्षरांपासून आपण हे शब्द तयार केलेले आहेत आणि त्यापासून ही अर्थपूर्ण वाक्य तयार केलेलं आहे. अशा प्रकारचा हा लँग्वेज गेम आहे. ॲक्टिव्हिटीचा पुढचा भाग आहे सॉल्व्ड ॲक्टिव्हिटी, म्हणजे सोडवलेली कृती. या ठिकाणी आपण आणखी काही सोडवलेली उदाहरणं पाहूया. टीचर ऑर फॅसिलिटेटर कंडक्ट द activity on board by calling of 3 students with 2 letter cards each.
Students frame the sentence word beginning with letter chosen. Make sure that all the sentences are logical. अशाच प्रकारची ऍक्टिव्हिटी आपल्याला या ठिकाणी लिहायची आहे. या ठिकाणी अक्षर आहेत GRAWH. या अक्षरांनी सुरू होणारे शब्द आणि त्या शब्दांचं अर्थपूर्ण वाक्य आपल्याला या ठिकाणी तयार करायचं आहे. अशा प्रकारचं वाक्य तयार होईल. गोपाल अँड राजू आर रायटिंग होमवर्क. GRAW आणि H हे जे काही अक्षर या ठिकाणी आपल्याला दिलेली होती त्या अक्षरांच्या सहाय्याने आपण हे शब्द तयार केलेले आहेत आणि त्या शब्दांचं हे अर्थपूर्ण वाक्य आपण या ठिकाणी घेतलेलं आहे. दुसरं उदाहरण RIVH हे अक्षर आहेत. या अक्षरांपासून सुरू होणारे शब्द आणि त्यापासून तयार होणारं अर्थपूर्ण वाक्य आपण या ठिकाणी पाहूया. रमेश इज व्हेरी हॅपी. उदाहरणार्थ अशा प्रकारचं वाक्य आपण तयार करू शकतो. अशा प्रकारे हा खेळ आपण खेळू शकतो. तिसरं उदाहरण TAPOTG ही अक्षरं आपण या ठिकाणी घेतलेली आहेत. या अक्षरांपासून सुरू होणारे शब्द आणि त्यापासून होणारं अर्थपूर्ण वाक्य आपण पाहूया. They are playing on the ground. अशा प्रकारे TAPOTG. ऍक्टिव्हिटीचा पुढचा भाग आहे प्रॅक्टिस म्हणजे सराव. स्टुडंट्स प्ले 10 to 15 letter word game for sentence building. अशा प्रकारे विद्यार्थ्यांनी 10 ते 15 अक्षरांचा हा खेळ खेळायचा आहे. 10 ते 15 अक्षर त्यांनी निवडायचे आहेत आणि त्या अक्षरांपासून सुरू होणारे शब्द त्यांनी शोधायचे आहेत आणि त्या शब्दांचं अर्थपूर्ण वाक्य त्यांनी तयार करायचं आहे. ऍक्टिव्हिटीचा पुढचा भाग आहे एक्सटेन्शन ऍक्टिव्हिटी म्हणजेच विस्तारित कृती. स्टुडंट प्रॅक्टिसेस व्हेरियस सेंटेन्स बिल्डिंग गेम अँड ऍक्टिव्हिटी अवेलेबल ऑन इंटरनेट. विद्यार्थ्यांनी ह्या ऍक्टिव्हिटीचा चांगला सराव करायचा आहे किंवा अशा प्रकारच्या ऍक्टिव्हिटी इंटरनेटवरती शोधायच्या आहेत. ऍक्टिव्हिटीचा पुढचा भाग आहे इव्हॅल्युएशन म्हणजेच मूल्यमापन. ही ऍक्टिव्हिटी घेत असताना शिक्षकांची कृती काय असेल या ठिकाणी सांगितलेलं आहे. मूव्ह अराउंड द ग्रुप्स अँड हेल्प वेअर नेसेसरी. थोडक्यात शिक्षक विद्यार्थ्यांना आवश्यक तिथे सहकार्य करतील. हॅव ईच पेअर ऑफ स्टुडंट्स राईट देअर सेंटेन्सेस ऑन द बोर्ड. शिक्षक विद्यार्थ्यांना वर्गात ऍक्टिव्हिटी घेताना अशा प्रकारचे वाक्य फळ्यावर लिहायला सांगतील. द रेस्ट ऑफ द क्लास लुक्स फॉर एरर्स इन ग्रामर स्पेलिंग्स अँड सो ऑन. क्लासमधील इतर विद्यार्थी या समोर आलेल्या ग्रुपने लिहिलेले वाक्य त्यांचे स्पेलिंग तपासतील. इफ द सेंटेन्सेस हॅव एरर्स आस्क द रायटर्स टू ट्राय अँड करेक्ट देम देमसेल्व्स. जर वाक्यामध्ये काही चुका असतील तर त्यांना त्या दुरुस्त करायला सांगायचे आहेत. इफ दे कॅनॉट इन्व्हाइट अनदर स्टुडंट टू कम टू द बोर्ड अँड मेक द करेक्शन्स. जर त्या गटातील विद्यार्थ्यांना त्या चुका दुरुस्त करता येत नसतील तर इतर विद्यार्थ्यांना त्यासाठी संधी द्यायची आहे आणि ते वाक्य दुरुस्त करून लिहायचे आहेत. मेक शुअर दॅट ऑल द सेंटेन्सेस आर लॉजिकल. उदाहरणं किंवा सर्व वाक्य तार्किकदृष्ट्या बरोबर असतील, ग्रॅमॅटिकली बरोबर असतील याची खात्री करायची आहे. If the students think a sentence makes no sense, they can change the writers to explain what it means. जर एखादं तयार झालेलं वाक्य बरोबर नसेल किंवा त्यामध्ये विद्यार्थ्यांना काही अर्थ प्राप्त होत नसेल तर विद्यार्थी तो रायटर किंवा लिहिणारा विद्यार्थी जो असेल त्याला बदलून इतर विद्यार्थ्याला ती संधी देतील, अर्थपूर्ण वाक्य तयार करायला सांगतील. ऍक्टिव्हिटीमधील पुढचा भाग आहे दीक्षा व्हिडिओ ऑर ई कंटेंट. या ठिकाणी अशा प्रकारचे काही लिंक किंवा ई कंटेंट मटेरियल दिलेले नाही. ऍक्टिव्हिटीमधील शेवटचा भाग आहे माय टेकअवे ऑर टुडे आय लर्न म्हणजेच मी आज काय शिकलो. हाऊ टू यूज द डिजिटल डिक्शनरीज अँड स्टँडर्ड डिक्शनरीज ऑन द इंटरनेट. दिलेल्या अक्षरांपासून शब्द तयार करण्यासाठी किंवा शोधण्यासाठी विद्यार्थी डिक्शनरीचा वापर कसा करायचा ते शिकलेले आहेत. हाऊ टू लर्न प्रोनाऊन्सिएशन ऑफ वर्ड्स. शब्दाचा उच्चार कसा करायचा हेही डिक्शनरीमध्ये दिलेलं असतं, तेही विद्यार्थी शिकलेले आहेत. हाऊ टू इम्प्रूव्ह व्होकॅब्युलरी. या दृष्टीनं विद्यार्थ्यांची शब्दसंपदा देखील वाढण्यास मदत होते. हाऊ टू मेक आवर ओन डिजिटल डिक्शनरी. त्या माध्यमातून विद्यार्थी स्वतःची डिजिटल डिक्शनरी तयार करू शकतात. हाऊ टू बिल्ड सेंटेन्स. वाक्य कसं तयार करायचं ही ॲक्टिव्हिटीही विद्यार्थी या ठिकाणी शिकलेले आहेत. हाऊ टू यूज पार्ट्स ऑफ स्पीच. शब्दांच्या जाती किंवा पार्ट्स ऑफ स्पीच त्यांचा वापर कसा करायचा तेही विद्यार्थी या ठिकाणी शिकलेले आहेत. यूज ऑफ आर्टिकल्स. उपपदांचा वापर कसा करायचा हे देखील विद्यार्थी या ठिकाणी शिकलेले आहेत. थँक यू फॉर वॉचिंग दिस प्रेझेंटेशन.